अनेकदा सुंदर अशा कविता ऐकाव्या वाटतात, गझल ऐकावी वाटते आणि यासोबतच अशी कविता किंवा असं गझल ज्यांनी लिहिलं आहे त्यांना सुद्धा ते कसे लिहिते झाले याबद्दल ऐकण्याची आपल्याला इच्छा असते. आणि मग हे ऐकण्याच्या निमित्तानं आपण विनंती केली होती की आम्हाला अशा कवींच्या कविता लिखाणाच्या बाबतीमध्ये एखाद्या नवीन पुस्तकाचं काव्यसंग्रहाचं विवेचन आपल्याला ऐकता येईल का. आपल्या म्हणण्याचा विचार करून मराठवाडा साहित्य परिषद शाखा औसा आणि स्वर्गीय बापूजी यादवराव कोहकडे सार्वजनिक वाचनालय औसा यांच्या वतीनं देवदत्त मुंडे हे योगीराज माने सरांचं आभाळाला स्पर्श करावा या गझलेबद्दलचं सविस्तर विवेचन करणार आहेत. अर्थात हे विवेचन खऱ्या अर्थानं योगीराज माने यांच्या गझलेप्रमाणे अत्यंत रसबहार असेल, सुंदर असेल. मी विनंती करतो की आपण आता सगळेजण देवदत्त मुंडे सरांना ऐकूया. सन्माननीय अध्यक्ष, मंचावरील सर्व प्रमुख अतिथी आणि उपस्थित सर्व रसिक मित्र हो, आज पुस्तकावर चर्चा करण्यासाठी श्री कमलाकर सावंत यांनी आम्हाला पाचारण केलं, त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. मी पुस्तकावर चर्चा करण्यासाठी आपल्या मराठवाडा साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष योगीराज माने सरांचा गझल संग्रह आभाळाला स्पर्श करावा हा याच्यावर भाष्य करण्यासाठी मी हे पुस्तक घेतलेलं आहे. मित्र हो, प्राचीन इराणमधील गझल या प्रेमगीताचा प्रकार सुफी संतांमुळे भारतामध्ये रुजू झाला आणि भारतातील सुफी संतांनीच ईश्वर आणि भक्ताचं नातं, प्रियकर आणि प्रियसीचे संबंध गझल या साहित्य प्रकारामध्ये पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली. पुढे हा काव्य प्रकार 17व्या शतकापासून मराठीत थोड्याफार प्रमाणात लिहिला जाऊ लागला आणि मराठी गझलेचा इतिहास हा पारशी आणि उर्दू गझलेच्या समृद्ध वारशातून विकसित झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. 17व्या शतकात मराठीत अमृतराय, त्यानंतर मोरोपंत यांनी गझल सदृश्य अशा प्रकारच्या रचना लिहून मराठी गझलेला एक मोठी वाट करून दिली. 1920 ते 80च्या दशकात माधव जुलियन, बालकवी रवी डिंगरे, विमा कुलकर्णी आणि गंगाधर महांबरे या कवींनी गझल या काव्यप्रकार लिहिण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. पण यामध्ये उर्दू गझलेच्या व्याकरणाचा अभाव असल्याचं आढळून आलं आणि तरी गझल हा खऱ्या अर्थाने वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा एक शास्त्रोक्त प्रकार आहे. कारण त्याच्यानंतर 1980च्या दशकामध्ये सुरेश भटांनी गझल या प्रकाराची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली. संपूर्ण मराठी गझलेला स्वतंत्र व्याकरण आणि त्यानंतर अस्सल रूप देण्याचं श्रेय गझलकार सुरेश भटांकडेच जातं. सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार, मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे, विठ्ठल बाग, अरुण म्हात्रे या मंडळीने गझलेला समृद्ध वारसा पुढे चालवला. आधुनिक काळात प्रसिद्ध कवी अतिशय आशय संपन्न आणि सामाजिक जाणीवा आपल्या गझलेतून मांडताना आपल्याला लक्षात येतं. त्यातील एक आश्वासक नाव म्हणजे कवी योगीराज माने हे होय. त्यांचा नुकताच आभाळाला स्पर्श करावा हा गझल संग्रह प्रसिद्ध झाला, तो आता वाचकप्रिय होत आहे. कवी योगीराज माने हे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कवी, गीतकार, गझलकार आणि निवेदक आहेत. यापूर्वी त्यांचे बहुचर्चित स्पर्श आणि रानशील हे 2 कविता संग्रह प्रकाशित असून त्यांच्या कवितेच्या प्रवासात त्यांनी अभंग, ओवी, मुक्तछंद, अष्टाक्षरी, लयबद्ध कविता, लावणी, विडंबन इत्यादी कवितेचे प्रकार हाताळलेले आपण पाहतो. पण गझलेच्या विलक्षण आकर्षणामुळे ते गझलेकडे वळले. एखाद्या कवितेच्या आशयातून निघणारा संपूर्ण अर्थही गझलेच्या 2 शेरातून थेट रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य एक चांगला कवीच गझलेच्या रूपाने करू शकतो. कारण गझल ही या हृदयातून त्या हृदयापर्यंत पोहोचण्याचं काम करते. गझल हा एक तंत्र
गजलबद्ध काव्य प्रकार आहे. त्यासाठी गझलकार आधी उत्तम कवी असावा लागतो. आपण नेहमी कविता वाचतो, पण ती खरे तर सलग असते, तिच्यातून एक विचार प्रकट होतो, म्हणून ती उलगडत जाते. पण गझल ही उलगडत नसते. पण गझल हा प्रकार कधीच उलगडत नसतो. एकाच गझलेमध्ये अनेक विषय हाताळता येतात. म्हणजे एका गझलेतील सर्व श्रेय एकाच विषयाचे असू शकतात किंवा वेगवेगळ्या विषयाचे सुद्धा असू शकतात. जर आपण एका गझलेतून कोणताही शेर बाहेर काढून त्याचा अभ्यास केला तर मागचा पुढचा कोणताही संदर्भ माहीत नसतानाही तो शेर म्हणजे संपूर्ण कविताच असल्याचं आपल्याला लक्षात येतं. योगीराज माने यांच्याच एका गझलेचं उदाहरण पहा. आभाळाला स्पर्श करावा एकदा तरी, वादळ वारा मिठीत घ्यावा एकदा तरी, खून दरोडा बलात्कार हिंसाचार नसलेला, खून दरोडा बलात्कार हिंसाचार नसलेला आनंदाचा दिवस उगावा एकदा तरी. वरील 2 शेरामध्ये विषय वेगवेगळे जाणवतात. त्यातील एक शेर जरी वाचला आणि पाठ केला तरी त्यातला आशय कळतो, मागच्या पुढच्या कसल्याही प्रकारच्या ओळी आपल्याला माहीत नसल्या तरी. याच गझलेतील शेवटचा शेर पहा. मळा फुलू दे भक्तीचा या हृदयामध्ये, तुला भेटण्या विठ्ठल यावा एकदा तरी. असं हे गझलेचं वेगळेपण आपल्याला जाणवतं. त्यामुळे ती रसिकांना अधिक भावते. म्हणूनच नव्या दमाची तरुणाई मराठी गझलेकडे वळताना दिसत आहे. मुलगी म्हणजे प्रत्येक बापाचा एक नाजूक हळवा कोपरा असतो. आपल्या मुलीचं वर्णन करणारी खालील गझल पहा, ज्यामध्ये एकच भाव, एकच विचार, एकच मूड, एक संवेदना एक प्रत्येक शेरातून व्यक्त होताना दिसते. जसे की किती लागवी आणि प्रेमळ माझी मुलगी, विनम्र हासरी हुशार निर्मळ माझी मुलगी, थकवा माझा पळून जातो तिला पाहता, चैतन्याची पवित्र सरसळ माझी मुलगी, रुसते फुकते कट्टी करते 2 घडीची, थोडी अल्लड थोडी अवखळ माझी मुलगी. योगीराज माने यांनी कवितेची भरपूर साधना केल्यानंतर ते गझल लेखनाकडे वळल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि त्याच कारणाने त्यांची गझल आणि गझलेतील शेर हे तर्कनिष्ठ, सुबक, कसदार आणि व्रतबद्ध झाल्याचं लक्षात येतं. उदाहरणार्थ, भूगर्भातील पाणी गेले खोल किती, हृदयामधले उरली सांगा ओल किती. तसेच तत्वज्ञानाच्या अंगाने जाणारी त्यांचा हा मतला पहा. नित्य ठेवू स्मरण मित्रा, अटळ आहे मरण मित्रा. गझलकार योगीराज माने यांच्या गझल संग्रहातील अनेक गझला ह्या वाचकांना अंतर्मुख करायला तर लावतातच, पण अनेकदा मार्गदर्शकाची भूमिका निभावतानाही दिसतात. मानवी मनाची विविध कांगोरे ती टिपताना दिसते. गझल हीच आपल्यासाठी कशी सर्वस्व आहे यासाठी ते प्रत्यक्ष पंढरीच्या विठ्ठलाला साकडं घालतात, मागणं मानतात. जसं की सोने चांदी गाडी बंगल्याहून मोलाची, एक गझलवा 1 रुपये माझ्यासाठी, एक मागणे फक्त मागतो तुला विठ्ठला, एक मागणे फक्त मागतो तुला विठ्ठला, गझल अंतरी ठेव प्रवाही माझ्यासाठी. अशा पद्धतीने त्यांच्या गझलेतून विठ्ठल डोकावताना दिसतो. त्यांच्या गझलेतून शेतकऱ्यांचं दुःख ते मांडताना दिसतात. मराठवाड्याचा शेतकरी नेहमीच आसमानी सुतानी संकटात सापडतो, त्याला कुणीच वाली नाही. वेधशाळाही चुकीचे अंदाज देऊन त्याच्या जीवाशी खेळते. कर्ज घेऊन जन्मलेला देह एक दिवस कर्जातच मरतो. याचं दुःख योगीराज माने या सारख्या कवींना होतं आणि त्याच पोत तिरकीतून ते गझलेत हा विषय समर्पकपणे मांडतात. ते लिहितात, चुकते कशी कळेना अंदाज वेधशाळा, नाही अजून आला गावात पावसाळा, कर्जातल्या जीवाची हैराण देह बोली, डोळ्यास पाहावेना रानातला उन्हाळा. गझलकार योगीराज माने यांना त्यांची सखी अतिशय प्राणप्रिय असावी, कारण या गझल संग्रहातील अनेक गझला या सखी भोवतीच अधिक रुंजी घालताना दिसतात. त्यांची सखी ही अधोरेखित करण्यासारखीच आहे. अस्सल रसिक वाचक या सखीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. त्यांची सखी त्यांच्याच एका मतला व एका शेरातून अनुभवूया. नित्य सखीचे वर्णन करतो मी, प्रेमाला वंदन करतो, लिहून रोज ताजे मिसरे, गझलेचे संवर्धन करतो. किंवा गोड फुलांची बाग सखी, प्रीतीची अनुराग सखी, धावते ते भेटाया काढत माझा माग सखी.
योगीराज माने हे या संग्रहातून अनेक विषय हाताळताना दिसतात। रसिकांना सहज आवडतील समजतील अशा अनेक विषयांचा परामर्श त्यांनी त्यांच्या शेरांमधून घेतल्याचं जाणवतं। प्रेम, माणुसकी, सामाजिकता आणि अध्यात्म आणि अशा विविध अंगी विषयावर ते मन मोकळे करताना दिसतात। सामाजिक मूल्ये असे व्यक्त करणारी त्यांची गझल जीवनानुभवाचा सार वाटते। मग अशा व्यक्तिमत्वाला हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही धर्म समान वाटायला लागतात आणि ते त्याच परिपक्वतेतून सहज लिहून जातात। हिंदू आणि मुस्लिम दोघे समान मजला, हिंदू आणि मुस्लिम दोघे समान मजला, गीता जितकी पवित्र तितके कुराण मजला, वार करी मी रोज तुक्याचे अभंग गातो, 5ही वेळा ऐकू येते आजान मधला, किंवा विष जातीचे चढू लागले, रोजच दंगे घडू लागले। खरे तर गझल ही गझलकाराच्या व्यक्तिमत्वाची अभिव्यक्ती असते। या संग्रहातील प्रत्येक गझलेतून त्यांचं व्यक्तिमत्व ठळकपणे रसिकांच्या समोर उभे ठाकते। सहजता आणि प्रासादिकता हा योगीराज माने यांच्या गझलेचा स्थायी भाव आहे असे मला वाटते। याच गझलेतून त्यांनी कायम लिहित राहावे एवढीच अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत।